नमस्कार. आपण पाहू शकता की मी आता धुळे येथील मध्यवर्ती बस स्थानकावर आहे. या ठिकाणी माजी आमदार आणि आजी आमदार यांच्या स्थानिक विकास निधीमधून जो एक महामंडळासाठी जो निधी उपलब्ध करून दिला गेला होता, या ठिकाणी जे संबंधित ठेकेदारांना जे काम दिलं गेलं होतं, या प्रसंगामध्ये आपण पाहू शकता की एका साईडला आपला हा रस्ता तयार झालेला आहे, मात्र दुसरीकडे आपण पाहू शकता की एकीकडे हा रस्ता अपूर्ण टाकून दिलेला आहे. साधारणतः यामुळे जी आज संपूर्ण महाराष्ट्रामधून राज्यामधून ज्या प्रकारे या ठिकाणी लाखोच्या संख्येने या ठिकाणी प्रवासी येतात आणि या संख्येमधून या ठिकाणी अशा प्रकारे ज्या बसेस आहेत यांना देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होतं आणि स्थानिक जे प्रवासी यांनाही या ठिकाणी खूप मोठा त्रास सहन करावा लागतो. आणि ऐन उन्हाच्या याच्यामध्ये की आपण पाहू शकता की की जे नागरिक आहेत हे नागरिकांना कुठल्या बसण्यासारखी व्यवस्था करण्यात आली नाही, करून या अशा कडकत्या उन्हामध्ये कुणाला इजा होऊ नये, कुणाला त्रास होऊ नये फक्त. आणि खास करून या ठिकाणी पाणपोई देखील उपलब्ध करून देण्यात आली, पाण्याची सोय या ठिकाणी सुविधा नाहीये. आणि अशा याच्यामध्ये आपण पाहू शकता की 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 या धुळे आगारामध्ये ज्या प्रकारे हा गोंधळ कारभार चाललेला आहे. एकीकडे आपण पाहू शकता की कसा हा रस्ता हा इतका म्हणजे निष्कृत दर्जाचा रस्ता आहे आणि याला आजवरीला बनवता आलं नाहीये. मग या ठिकाणी फक्त ठेकेदारांनीच मलिदा खाण्यासाठी यांना निधी दिला जातो का? यांनी काम पूर्णतः का करू नये, याला देखील विचारायचं काम आपलं आहे. मी जनसामान्याचा आवाज जितेंद्र कराड. जय भीम.